पुनश्च एकदा कामेरकर कुटुंबियांना उदंड आयुष्य लाभू दे. त्या गणरायाने त्याच्या ज्या काही इच्छा आकांक्षा असतील त्या परमेश्वरानं या वर्षभरामध्ये पुऱ्या कराव्यात अशी त्या परमेश्वराची मी प्रार्थना करतोय. आणि बुवा तुम्हाला तुमच्या पुरुष मंडळींना तुमच्या फकवादकांना आणि तबलावादकांना उदंड आयुष्य लाभू दे अशी त्या परमेश्वराची मी प्रार्थना करतोय. आणि अखंड जोपर्यंत हे भजन चालू आहे तोपर्यंत तुम्हाला ते साथ सहमत करू दे अशी त्या परमेश्वराची मी प्रार्थना करतोय. आणि या ठिकाणी भजनाची सांगतो. अरे जिथं तिथं रूप तुझं दिसू लागलं, अरे देवा तुझ्या नावाचं, अरे देवा तुझ्या नावाचं याड लागलं, देवा तुझ्या नावाचं याड लागलं. श्री विश्वकर्मा भजन मंडळ देऊळ कांबव त्याचकडून व मनुष्य आलेल्या दुर्वेश पांचाळ नंदू पांचाळ गोवा दिले काय काय आउटलेट असं कामा नाही मी विश्वास केलोय. तर सर्वच माणसाचं बुद्धीत काय घातलं तेव्हा आपण आला आपलं परमेश्वरा तुम्हा सर्वांना उदंड आयुष्य देऊ तुम्हा दोघांना. आणि या पक्षाचा स्वीकार करतोय. तेव्हा खास माझे जीवन मित्र आहे. थोडा तुम्ही सांगत नाही त्यांना विचारा, त्यांच्या शिष्यांना सांगत विचारायला एकदम फार जीवनचा मी मित्र होतो. आणि एखादं आमच्याकडे काय नसेल काही मी त्याला फोन लावून विचारतो तर आपण एकत्र करू म्हणतो असेल आयुष्यभर साथ दिली का मला काय सांगतोय बघा. महामारीच्या संकटात, महामारीच्या संकटात माणसाशी बैरी झालंस, माणसाशी बैरी झालंस.
शेवट होता होता माझ्या भक्तेश्वर तुम्हाला एवढं सांगतोय की आयुष्यामध्ये आम्ही दोन्ही बुवा पैसे घेणार आणि निघून जाणार. मी प्रत्येक बारीची सांगायला करतो आणि सांगत असतो, तुम्ही थोडके जरी भजन रसिक असलात ना तर आजचं खरं पुण्य जे आहे हे तुमच्या पदरामध्ये पडणार आहे. कारण तुम्ही आपला अमूल्य वेळ देऊन या ठिकाणी आपण थांबलात. कारण नवाविधी भक्तीमध्ये सगळ्यात श्रेष्ठ मानणारी कुठली जर भक्ती असेल ना तर ती श्रवण करणे आहे. म्हणून आजचं जे सर्व पुण्य आहे ते तुमच्या सर्व भजन श्रोतेकांच्या पदरामध्ये पडणार एवढं सांगतोय. आणि सर्वांना उदंड आयुष्य लागू दे परमेश्वराचा मी प्रार्थना करतोय. बुवा आय लव्ह यू. हा ते काय पोरगी असतो तो 100% तरी वयात मोठी असत असेल तर प्रेम गेलो असतो पण नाही दिला जा. ठीक आहे माऊली, आपण साथ संगत केला. परमेश्वर तुम्हाला बरकत देव अशी विनंती करतोय आणि भजनाची सांगता करतोय. कुंडली